आज आपण इयत्ता 12वीतील संस्कृत विषयाचा प्रथम पाठ क्षणम मनोविनोदनम पाहणार आहोत. या पाठामध्ये पद्यपाठामध्ये सुभाषितांचा संग्रह करण्यात आलेला आहे. पुरातन काळामध्ये या सुभाषिताद्वारे मनोरंजन केले जायचे. काही सुभाषितांमध्ये विनोदाची निर्मिती होते, तर काही सुभाषितांमध्ये कुठे परिहास, कुठे उपहास असे या सुभाषितामधून सांगण्यात आलेले आहे. आणि या सुभाषितांमधून केवळ फक्त सुष्ठू भाषित म्हणजे चांगले विचारच नव्हे, तर विनोदसुद्धा दाखवण्यात आलेला आहे. म्हणूनच या पाठाला क्षणम मनोविनोदनम असे नाव देण्यात आलेले आहे. तर या पद्यपाठातील काही श्लोक, काही सुभाषित हे अनुष्टुप छंदाचे आहेत, तर काही आर्यावृत्तातील आहेत. तर या पद्यपाठातील पहिला श्लोक हा उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभा परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिः. उष्ट्राणां म्हणजे उंट यांच्या विवाहामध्ये म्हणजे यांच्या लग्नामध्ये गीतं गायन्ति गर्दभा गाढव गीत गाणे गात आहे. आणि परस्परं प्रशंसन्ति हे दोघं परस्परांना प्रशंसा करतात. अहो रूपम अहो ध्वनी, गाढव उंटाला म्हणते काय हे तुमचे रूप, आणि उंट गाढवाला म्हणते की काय हा तुमचा आवाज. वास्तविक पाहता समाजामधील यामध्ये माणसांची चेष्टा करण्यात आलेली आहे. जे सौंदर्य नसेल ज्या व्यक्तींजवळ आणि ज्यांचा आवाज व्यवस्थित नसेल, या दोन व्यक्तींच्या उपहास किंवा चेष्टा या सुभाषितामध्ये करण्यात आलेली आहे. पण फक्त ते उंट आणि गाढव या प्राण्याच्या माध्यमातून समाजातील काही विशिष्ट म्हणण्यापेक्षा ज्यांचा आवाज चांगला नाही आणि ज्यांच्याजवळ सौंदर्य नाही अशा व्यक्तींची चेष्टा करण्यात आलेली आहे. द्वितीय श्लोकामध्ये असे सांगण्यात आले आहे, तृणात लघुतर तुलह तुलात अपि याचकः वायुनां किं न नीतो असो माम अयम प्रार्थये इति. आता तृण म्हणजे गवतापेक्षाही लघुतर म्हणजे काय की लहान, कापूस हलका आहे, आणि कापसापेक्षाही काय याचक हलका आहे. कारण तरीही वायुनाम किम न नीत असो, तरीसुद्धा वायू म्हणजे वारा याचकाला सोबत नेत नाही. का तर माम अयम प्रार्थेत इति, की तो मला सुद्धा काहीतरी मागेल. या भीतीमुळे वारासुद्धा याचकाला नेत नाही असे या द्वितीय श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर याचकाचा स्वभाव कसा आहे, कुणाजवळ गेलं तरी काहीतरी मागण्याचा त्याचा स्वभाव गुण इथे या श्लोकामध्ये सुभाषितामध्ये सांगण्यात आलेला आहे. म्हणून याचकाला वारासुद्धा नेत नाही. या याचकापेक्षा हलक्या वस्तू तो उडून नेतो, आणि त्या वस्तूंपेक्षा याचक इतका हलका असला तरी तो वारा त्याला सोबत घेऊन जात नाही. कारण त्याला सतत भीती वाटते वाऱ्याला सुद्धा की हा आपल्याला काहीतरी मागेल. म्हणून वायुनाम किम्न नीतो असो मामयम प्रार्थे इति. तृतीय श्लोक हा अनुष्टुप छंदाचाच आहे. याच्यामध्ये व्याजस्तुती सांगितली गेलेली आहे. आता व्याजस्तुती म्हणजे काय तर व्याजस्तुती म्हणजे वास्तविक पाहता ही वरवरची जरी स्तुती वाटली, आतून मात्र त्या व्यक्तीची खंत असते, काहीतरी त्याला वाईट वाटत असते. हे या सुभाषितामध्ये सांगितले. भो दारिद्र्ये नमस्तुभ्यं सिद्ध अहम त्वत्प्रसादत पश्यामी अहम जगत सर्वम न माम पश्यती कश्चन. तर हा गरीब व्यक्ती असं सांगतोय की हे दारिद्र्या, माझा तुम्हाला नमस्कार. का कारण सिद्ध अहम, तुमच्यामुळे मला फार मोठी सिद्धी प्राप्त झालेली. त्वत्प्रसादत पश्यामी अहम, मी संपूर्ण जगाला जगत सर्वम संपूर्ण जगाला मी पाहतो, परंतु न माम पश्यती कश्चन, मात्र जग माझ्याकडे पाहत नाही. आता इथे त्यांनी दारिद्र्याची स्तुती जरी केली असली तरी वास्तविक पाहता गरीब माणसाची, दारिद्र्य माणसाची खतखत मनातील कुठेतरी एक मनातील भावना त्यांनी इथं व्यक्त केली की गरीब एखादा समाजामध्ये व्यक्ती असेल, त्याच्याजवळ धन नसेल तर संपूर्ण समाज त्याला निग्लेक्ट करतो.
परंतु तो सगळ्यांना पाहतो, परंतु त्याला कुणीही पाहत नाही. ही मनातील खंत त्यांनी या पद्धतीनं व्याजस्तुतीद्वारे मांडण्यात आलेली आहे. आता 4थ्या श्लोकामध्ये स्तुतिरूपी कन्येचं सांगितलं आहे की स्तुतिरूपी कन्या अद्यापही कशी आहे, तर कुमारिका आहे. का आहे, तर अद्य अपि दुर्निवारम स्तुती कन्या वहती कौमारम सद्भ्यो न रोचते सा असंतो अपि असे न रोचनते. आता अद्यापि आजसुद्धा स्तुतिरूपी कन्या ही कुमारिकाच आहे. का, तर सद्भ्यो न रोचते. सद्भ्यो म्हणजे सज्जनांना ती आवडत नाही आणि दुर्जनांना मात्र ती आवडते. पण दुर्जन व्यक्ती स्तुतीला आवडत नाही, म्हणजे चांगल्या व्यक्तीला स्वतःची स्तुती आवडत नाही. दुर्जन व्यक्तीला स्वतःची स्तुती आवडते, परंतु स्तुतीलाच दुर्जन व्यक्ती आवडत नाही. या विरोधाभासामुळे तिला अद्यापही कोणताही वर मिळालेला नाही आणि म्हणूनच स्तुतिरूपी कन्या आजसुद्धा कुमारिका आहे, हे या सुभाषिताद्वारे सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या क्षणम मनोविनोदनम या पद्यपाठामध्ये ही पहिले 4 सुभाषितं सांगण्यात आलेले आहेत. आतापर्यंत अजूनही कुणी जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.